नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध शिक्षणक्रमांची कोर्सेसची ऑनलाईन ॲडमिशन चालू आहेत। काही शिक्षणक्रमांचे ऑनलाईन ॲडमिशनच्या तारखा संपत आलेल्या आहेत, ठीक आहे, आणि काहींच्या तारखा मुदतवाढ देण्यात आलेल्या आहेत। आज आहे दिनांक 23 ऑगस्ट 2024 आणि आपण स्क्रीनवर जे तुम्ही पाहत आहात हे परीक्षा विभागामार्फत एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत 15 ऑगस्ट 2024 रोजी ही पब्लिक नोटीस पब्लिश झालेला आहे, ठीक आहे। थोडं नोटीस उशिरा वाचून दाखवल्याबद्दल सॉरी। तर दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी एक्झामिनेशन विभागामार्फत नोटीस काढलेली आहे। काय आहे तर नोटीसमध्ये पाहूया आपण। MBA BCA शिक्षणक्रम 2024-25 प्रवेश परीक्षा मुदतवाढ, ठीक आहे। म्हणजेच काय, शैक्षणिक वर्ष 2024-25 करता तुम्हाला MBA किंवा BCA दोन्हीपैकी कोणत्याही कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये, तर एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते। त्याला आपण एंट्रन्स एक्झाम असे सुद्धा म्हणतात। एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। मग त्या एंट्रन्स एक्झाम देण्याकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे आपण। आणि यावर्षी आपण MBA आणि BCAवर जेवढे काही एक्सटेन्शन दिलेले आहे, मुदतवाढ दिली आहे, ते सर्व मुदतवाढीवर व्हिडिओ बनवलेले आहेत आपण, ठीक आहे। त्याच्यासाठी हा पण व्हिडिओ जरा उशीर का झाला असला तरी पण आपण बनणार आहोतच आणि बनवत आहोतच, ठीक आहे। पुढे वाचूया। वरील आता खाली जी लेटर आहेत, विविध लेटर आहेत, हे लेटर आपण सगळे लेटर आपण त्या टायमाला आपण एक्सटेन्शनचे आहेत, मुदतवाढीचे आहेत, ते पाहिले आहेत, तुम्ही पाहू शकता। संदर्भ 1 2 3 4 5 लेटर आहेत। 5ही लेटर आपल्या चॅनलवर विविध टायमाला त्या टायमाला आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, MBA तसेच BCAवर। त्याच्या खाली वाचूया। वरील संदर्भीय पत्रान्वये MBA BCA प्रवेश पूर्व परीक्षेबाबतचे सूचनापत्र दिनांक 29 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। ते पहिलं लेटर होतं 29 जून 2024चं, पहिल्यांदा जेव्हा पब्लिश करण्यात आलेलं होतं ती। सदर प्रवेश पूर्व परीक्षा अर्ज भरण्यास पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे, ठीक आहे। प्रवेश परीक्षेसंबंधीचं मुदतवाढ आहे। खाली वाचूया। MBA BCA प्रवेश पूर्व परीक्षा प्रवेश घेण्याकरिता मुदतवाढीचा तपशील, ठीक आहे। अनुक्रमांक आता ह्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत। पहिला पॉईंट घेऊया। प्रवेश पूर्व परीक्षेकरिताचा मुदतवाढ कालावधी, ठीक आहे। दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध, ठीक आहे। म्हणजेच MBA किंवा BCAला तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक प्रवेश पूर्व परीक्षा तुम्हाला द्यावी लागते। मग त्या प्रवेश पूर्व परीक्षेला बसण्याकरिता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, ठीक आहे। तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं भाग असतं। रजिस्ट्रेशनला थोडीफार फीस राहते, ते तुम्ही भरू शकता। तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं। तर रजिस्ट्रेशन करण्याकरता लिंक आहे, तर खाली दिलेली आहे लिंक। ती लिंक 24 तास अवेलेबल आहे। तुम्ही 24 तास तुमच्या स्मार्टफोनहून, PCहून, लॅपटॉपहून कधीही रजिस्ट्रेशन करू शकता प्रवेश पूर्व परीक्षेकरता, एंट्रन्स एक्झाम करता, ठीक आहे। तर ती रजिस्ट्रेशन करण्याची तारीखसुद्धा वाढवण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आली आहे। तर मुदतवाढीचा कालावधी असणार आहे 16 ऑगस्ट 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत। 30 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। झालं। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे MBA किंवा BCAची। तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलेलं आहात त्याच दिवशीसुद्धा तुम्ही MBA किंवा BCAची प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाईन एक्झाम देऊ शकता, ठीक आहे, देऊ शकता। स्मार्टफोनहून देता येते का पहा, मी ते कन्फर्म केलेलं नाही। खाली लिंक तर दिलेलीच आहे इथं, निळी लिंक। त्या लिंकवर जाऊन तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर ह्या लिंकवर जाऊन तुम्ही स्मार्टफोनहून एक्झामिनेशन देता येते का पहा। देता आली तर चांगलंच झालं। किंवा तुम्हाला ज्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्या
अगोदर रजिस्ट्रेशन करून त्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जायचं आहे. तिथं PC वगैरे असतात आणि त्या PCवर जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पूर्वपरीक्षा द्यायचा कालावधीसुद्धा 16 ऑगस्ट 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. ठीक आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनचा कालावधीसुद्धा 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेचच ऑनलाईन प्रवेश पूर्व परीक्षा एंट्रन्स एक्झाम देण्यासाठीचा कालावधीसुद्धा 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे आणि ती लिंक 24 तास अवेलेबल असणार आहे. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा, लगेचच ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायचं आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन दिल्यानंतर लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसेल. त्या रिझल्टची प्रिंटआउटसुद्धा काढायची आहे तुम्हाला. अत्यंत महत्त्वाचं, पूर्वपरीक्षा ऑनलाईन दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल स्क्रीनवर, त्याची प्रिंटआउटसुद्धा लगेचच काढून घ्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. त्या प्रिंटआउटचा उपयोग तुम्हाला फायनल ॲडमिशनला घेण्याकरता उपयोग होणार आहे. ठीक आहे. ही फक्त पूर्वपरीक्षा आहे. ज्यावेळेस तुम्ही ही पूर्वपरीक्षा देचाल आणि त्या पूर्वपरीक्षेचा कट ऑफ तुम्ही पास होचाल, तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर लगेचच तुम्हाला प्रिंटआउट निघेल. त्याच्यामध्ये पास फेल त्यांनी दाखवतात. मग पास झाला तर ती तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे आणि ते प्रिंटआउट काढून घेऊन पुन्हा तुम्हाला ycmou.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं उजव्या हाताला ऑनलाईन ॲडमिशन घेण्याकरता इथे क्लिक करा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पोहोचता ऑनलाईन ॲडमिशन घेण्यासंबंधी आणि त्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर किंवा तुम्ही ॲडमिशन म्हणून एक वरी आयकॉन दिसेल तुम्हाला होम पेजवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या, त्या ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला कृषी अभ्यासक्रम, MBA ॲडमिशन, BCA ॲडमिशन असे विविध लिंक दिसतात. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करू शकता. मग त्यावेळेस ऑनलाईन ॲडमिशन करते वेळेस तुम्हाला युजर ID पासवर्ड क्रिएट करावा लागेल किंवा जर तुमच्याकडे अगोदरच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कोणती डिग्री केलेला असेल तर त्याचं PRN नंबर असेल तर ते PRN नंबर टाकून आणि पासवर्ड म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ उलटा टाकून इयर अगोदर टाकून इयरचे 2 वर्ष, शेवटचे 2 वर्ष. आता जसं 90 असेल एखाद्याची 1990 तर 1990चं 90 घ्यायचं. पुन्हा डिसेंबर असेल तर 12 करायचं आणि एक 5 असेल तर 05 करायचं. असं डेट ऑफ बर्थ टाकून लॉग इन करून तुम्ही इतर ही जी प्रवेश पूर्व परीक्षेचा मार्क मेमो आहे ऑनलाईन प्रिंट ती अपलोड करून व इतर आवश्यक डॉक्युमेंट करून तुम्ही ऑनलाईन ॲडमिशनची फीस भरून सबमिशन करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. PRN नंबर असेल, नसेल तर न्यू युजर म्हणायचं, न्यू युजर म्हणून रजिस्ट्रेशन करायला चालू करायचं. मग तुमचे 10वीचे मार्क मेमो, 12वीचे मार्क मेमो आणि इतर काही आवश्यक डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायचं आहे तुम्हाला आणि हे प्रवेश परीक्षेचा प्रिंटसुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे आणि इतर डिटेल्स अपलोड करून तुम्हाला सबमिशन करून BCA किंवा MBAची फर्स्ट इयरची फीससुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरून लगेचच प्रिंटआउट काढून घेऊन तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. ठीक आहे. हे पूर्ण प्रोसेस सांगितली. पुढे प्रवेश घेण्याकरताचा मुदतवाढ कालावधी. आता मी सांगितलं प्रवेश कसं घ्यायचं. तर ही प्रवेश परीक्षा दिल्यानंतर जी मार्क मेमो येतो तुमच्याकडे, तो मार्क मेमो घेऊन व इतर आवश्यक डॉक्युमेंट घेऊन वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे BCAला किंवा MBAला. ऑनलाईन ॲडमिशन घेते वेळेस तुम्हाला फर्स्ट इयरची जी परीक्षा फीस फर्स्ट इयरची जी तुम्हाला फीस असेल, युनिव्हर्सिटी फीस तसेच स्टडी सेंटर कॉलेज फीस ही दोन्ही एकत्रित करून फीस दाखवली जाईल तुम्हाला. ती फीस तुम्ही वन टाईम ऑनलाईन फर्स्ट इयरची पूर्ण फीस तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला स्टडी सेंटर ज्या कॉलेजमध्ये घ्यायचे त्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची 31 ऑगस्ट 2024. त्याचीसुद्धा लिंक 24 तास अवेलेबल आहे ऑनलाईन ॲडमिशन घेण्यासाठी. कधी रात्री बेरात्री कधी ॲडमिशन घेऊ शकता. पॉईंट नंबर 2, प्रवेश परीक्षेकरता लिंक. आता प्रवेश परीक्षा जी तुम्हाला द्यायचं आहे प्रवेश पूर्व परीक्षा त्याची लिंक हे काही आहे ycmapp.ycmu.org.in/login ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रवेश परीक्षा देऊ शकता BCA किंवा MBAची. पुढे MBA तसेच BCA या शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत दिनांक 29 जून 2024 रोजीच्या सूचनापत्रातील इतर सर्व सूचना पूर्वीप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी. ठीक आहे. जे फर्स्ट ही आता मुदतवाढ संबंधित माहिती आहे. जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर 29 जून 2024चं आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ आहे. तसेच ycmou.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
ॲडमिशन ह्या आयकॉनमध्ये किंवा टॅबमध्ये तुम्हाला 29 जून 2024चं लेटर मिळेल BCA किंवा MBAचं. त्याच्यामध्ये इतर सूचना आहेत त्याही तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत ज्यांना कोणाला YCMमध्ये MBA किंवा BCA करायचं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण तारीख संपली असं काही लोकांना वाटलेलं असेल तर तारीख आहे म्हणा आणखी. तुम्ही 31 ऑगस्ट 2024पर्यंत सर्व काम पूर्ण करायचं आहे. प्रवेश परीक्षा 30 ऑगस्ट 2024पर्यंतच देता येते. बरं, प्रवेश परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं ऑनलाईन, ती 31 ऑगस्ट 2024पर्यंत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.